गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय जय श्री राधेश। यदा तु राजा स्वसुसान साधुं पुष्णन्न धर्मेण विनष्टदृष्टि भ्रातुर्यविष्टस्य सुतान् विबन्धुन् प्रवेशलाक्षाभवने ददाह। तृतीय स्कंदामध्ये महात्मा विदुरजींचं चरित्र थोडक्यात येतं. काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की भगवान परमात्मा आपल्याला दर्शन कसं देईल, भगवान परमात्मा भेट कोणाला देतात, दर्शन कोणाला देतात. जो चांगलं आचरणाने राहतो, ज्याचं आचरण चांगलं असेल, भगवान परमात्मा त्याला अगोदर भेट देतात. असं जर म्हणावं तर त्या पारध्याचं काय आचरण होतं? कोणता पारधी? आपण शिवरात्रीची कथा ऐकता. शिवरात्रीच्या कथेमध्ये जो पारधी शिकार करण्याकरता रात्रभर बसतो, शिकार करणारा जो पारधी, त्याचं आचरण मात्र चांगलं नाहीये, पण भगवान परमात्म्याने त्याला दर्शन अगोदर दिलं. म्हणजे केवळ आचरणानेच भेटो हाही काही नियम नाही. कोणी म्हणेल एखादा चांगला पदवीधर असेल, खूप शिकलेला असेल, अशा विद्वानाला भगवान परमात्मा दर्शन देतात. असं म्हणावं तर ध्रुवजी कोणत्या कॉलेजमध्ये गेले होते विद्या प्राप्त करण्याकरता? काय शिकले होते? 5 वर्षाचं वय होतं. वयोवृद्ध लोकांना दर्शन देतात म्हणावं तर 5 वर्षाचं वयाचं असणारा ध्रुव बाळ त्यांना दर्शन. विद्याधरांना, पदवीधरांना भगवान परमात्मा दर्शन देतात असं म्हणावं तर गजेंद्राला कोणती विद्या प्राप्त होती? कोणतीच नाही, पण भगवंताने दर्शन दिलं. जो उच्च कुलामध्ये जन्माला आलाय, उच्च जातीमध्ये जन्माला आलाय, भगवान परमात्मा त्याला लवकर दर्शन देतात असं म्हणावं तर महात्मा विदुरजी कोणत्या जातीमध्ये जन्माला आले होते? जाती विरहित दासी पुत्र होते ते, तरी भगवान परमात्म्याने त्यांना दर्शन दिलं. भगवान परमात्मा तुमची जात पाहत नाही, तुमचं कुळ पाहत नाही, तुमचं वय पाहत नाही, तुमचं धन पाहत नाही, तुमचं सौंदर्य पाहत नाही. भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैः भक्ती प्रियो माधव. तो भक्त भक्ती पाहतो, त्याला फक्त भक्ती करणारे भक्त प्रिय आहेत. किती प्रिय आहेत? जेव्हा भगवान परमात्मा पांडवांच्या कडून शिष्टाई करण्याकरता हस्तिनापूरमध्ये येतात आणि धृतराष्ट्राला म्हणतात, महाराज युद्ध होणं चांगलं नाही, युद्ध जर केलं तर दोन्ही पक्षाकडची हानीच आहे. पण दुर्योधन ऐकायला तयार नाही. दुर्योधन म्हणतो की युद्धाशिवाय मी त्यांना राज्य देणार नाही. ठीक आहे, नको अर्ध राज्य देऊ, 5 गावं देऊन टाक, दिल्ली देऊन टाक, मुंबई देऊन टाक, कलकत्ता देऊन टाक, मद्रास देऊन टाक आणि एखादं पुणे सारखं शहर देऊन टाक. दुर्योधन म्हणतो वा रे वा, म्हणजे भारतातली सर्व मुख्य शहरं तुम्ही घेऊन टाकणार, मी काय खेड्यामध्ये राहण्याकरता जाऊ का? खेड्यामध्ये राज्य करू? मी नाही देणार. सुईच्या अग्रभागावर मावेल एवढी सुद्धा मी जमीन त्यांना युद्धाशिवाय देणार नाही. युद्ध निश्चित झालं. भगवान म्हटले ठीक आहे, तुम्ही तयार राहा, युद्धाची तयारी तुम्ही करा, आम्ही युद्धाची तयारी करतो. दुर्योधन म्हणतो देवा, आपण आला आहातच तर आपल्या करता अत्यंत अत्याधुनिक सुख सुविधांनी युक्त एक महाल तयार केलाय, आपण त्याचा आनंद घ्या. 5 पक्वान्न 56 भोग त्या ठिकाणी तयार आहेत, तुम्ही घ्या तर खरं. तर भगवंत म्हणतात दुर्योधना, माणसाने 2च ठिकाणी जेवावं. संप्रीती भोज्यानी अन्नानी आपद भोज्यानी वा पुन्हा. जो आपल्या जीवनाकरता बोलवतोय त्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयी प्रेम असावं तर मनुष्याने तिथे जेवलं पाहिजे. आणि प्रेम जर नसेल तर जेवणाचा प्रश्नच उरत नाही. किंवा आपण संकटामध्ये आलो आहोत
आणि संकटामध्ये आता भूक लागली कडकडून आपले प्राण जातात की काय अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये माणसाने कुठेही जेवलं तरी चालतं. कशा करता? प्राणाचं रक्षण व्हावं याच्या करता. पण भगवंत म्हणतात दुर्योधना नच संप्रियसे राजन नचे वापत गता वयम. तुझं माझ्यावर प्रेम नाहीये आणि मी संकटात सापडलेलो नाहीये, त्यामुळे मी तुझ्याकडे जेवण करू शकत नाही. उद्धवा अरे चल आपण विदुर काकांकडे आपण जेवणाकरता जाऊया. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. 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 बड़े बड़े मंदिरा कौन काम के. बड़े बड़े मंदिर कौन गावे. बड़े बड़े मंदिरा कौन काम के. बड़े बड़े मंदिर कौन गावे. बावदर नहीं पावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर शेवटी भगवान परमात्मा उद्धवजींना घेऊन विदुरजींच्या घरी येतात. भगवान परमात्म्याने दुर्योधनाचा मेवा मिठाई त्यांचा त्याग केला आणि विदुरजींकडे कन्या भक्षण केल्या. म्हणून म्हटलं जातं सबसे ऊंची प्रेम सगाई. सबसे ऊंची प्रेम सगाई. प्रेम सगाई. सबसे ऊंची 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 प्रेम सगाई. दुर्योधन को मेवा त्याग्यो. दुर्योधन को मेवा त्याग्यो. दुर्योधन को मेवा त्याग्यो. दुर्योधन को मेवा त्याग्यो. साग विदुर घर खाई. साग विदुर घर खाई. सबसे ऊंची प्रेम सगाई. सबसे ऊंची प्रेम सगाई. सबसे ऊंची प्रेम सगाई. सबसे ऊंची प्रेम सगाई. प्रेम के बस अर्जुन रथ हाक्यो. भूल गए ठकुराई. सबसे ऊंची प्रेम सगाई. नाथ महाराज सुद्धा म्हणतात ना, भगवान परमात्म्याने दुर्योधनाकडचा 56 प्रकारचा भोगाचा त्याग केला आणि विदुरजींकडे कन्या भक्षण केल्या. विदुरा घरच्या भक्षुणी कन्या परमानंदे धारा. मुरलीवाला मुरलीवाला मुरली मुरली मुरलीवाला 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 मुरली मुरली मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला मुरलीवाला नंदाचा लबेला. मुरलीवाला नंदाचा लबेला. मुरलीवाला नंदाचा लबेला. ओ मुरलीवाला मुरलीवाला मुरली मुरली मुरलीवाला मुरलीवाला मुरलीवाला
विदुराच्या कण्या भक्षण केल्या. विदुरजी धृतराष्ट्राचे मंत्री होते. मंत्री असो, गुरु असो का वैद्य असो, या तीन लोकांनी कधीच खोटं बोलू नये. राजा नाराज होईल म्हणून मंत्र्याने खोटं बोलू नये, तोंड चोपडेपणा करू नये. या तीन लोकांनी, गुरु असेल आणि शिष्याला जर जास्त कडक बोललो तर शिष्य पळून जाईल, दुसरा गुरु करून घेईल. म्हणून त्याने तोंड चोपडेपणा शिष्याचा करता करू नये. आणि वैद्याने सुद्धा जास्त तोंड चोपडेपणा करू नये. हे गिऱ्हाईक परत परत फिरून आपल्याकडे यावं याच्या करता. जे पथ्य आहे ते पथ्य सांगितले पाहिजे आणि जे कुपथ्य आहे ते कुपथ्य सुद्धा सांगितलेच पाहिजे. हे तीन लोक ज्यांच्याशी गोड बोलतील, समजावं पुढच्याचा नाश होईल हे निश्चित आहे. सचिव वैद्य गुरु तीन, जो प्रिय बोलही भय आस. राज धर्म तनु तीन, करी होही वेगी ही नास. ज्या राजाचा मंत्री तोंड चोपडेपणा करणारा आहे त्या राजाचा नाश होतो. ज्या शिष्याचा गुरु तोंड चोपडे करणार आहे त्या शिष्याचं कधी कल्याण होत नाही. आणि ज्या पेशंटचा डॉक्टर फक्त गोडच बोलतो त्या रोग्याचं सुद्धा कधी हित होणार नाही. त्याने पथ्य योग्य ते सांगितलेच पाहिजे. खाऊ नका नाही म्हटल्यानंतर नाहीच, पथ्य सांगितले गेली पाहिजे, अपथ्य सांगितले गेली पाहिजे. तर विदुरजी मंत्री होते आणि मंत्र्याची तळमळ असते आपल्या राजाचं कल्याण व्हावं, हिताचं. म्हणून हिताचं मार्गदर्शन करण्याकरता एके दिवशी विदुरजी धृतराष्ट्राकडे जातात. महाराज, एक महत्वाची गोष्ट सांगतो. हा तुमचा जो दुर्योधन आहे ना, मोठा मुलगा, मूर्तिमंत कलियुग आहे, मूर्तिमंत कल आहे. जेवढे काही भांडणं होत आहेत ना, सर्व भांडण या दुर्योधनामुळे. तुम्ही असं करा, तुमचे 99 मुलं वाचवायचे असतील तर एका दुर्योधनाचा त्याग करा. आणि शास्त्र सुद्धा हेच सांगतंय, त्यजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत, ग्रामम जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत. हे नीतिवचन आहे. एका मुलामुळे जर कुलाचा नाश होत असेल तर कुळाचं रक्षण करण्याकरता एका मुलाचा त्याग केलाच पाहिजे. त्यजेत एकम कुलस्यार्थे. एका गावामुळे जर तालुक्याचा विकास बंद होत असेल किंवा विकास होत नसेल तर तालुक्याचा विकास करण्याकरता एका गावाचा त्याग केलाच पाहिजे. आणि स्वतः करता पृथ्वीचा त्याग करावा वाटला तरी चालेल, पण आपलं स्वतःचं कल्याण मात्र केलं पाहिजे. आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत. स्वतः करता पृथ्वीचाही त्याग करावा, पण स्वतःचं आत्मकल्याण आधी करावं. म्हणून तुम्ही याला काढून द्या. सर्व भांडण समस्या नष्ट होतील. ही बातमी कळली दुर्योधनाला. तो अत्यंत क्रोधायमान होऊन धावत धावत दरबारामध्ये आला आणि आदवा तद्वा बोलू लागला विदुरजींना. हे विदुरा, तुला सल्ला द्यायला कोणी बोलवलं? माझ्या विरोधात माझ्या वडिलांना भडकवतोस. अरे आमच्या तुकड्यावर तू कुत्र्यासारखी शेपटी हलवतो, या ठिकाणी कुत्र्यासारखा पाळला जातो. या ठिकाणी कोणी तुला मार्गदर्शन करायला सांगितलं? मला बाहेर काढायला सांगतोस? जा, तुझ्या परामर्श सल्ल्याची आम्हाला गरज नाही, निघून जा आमच्या हस्तिनापुरातून. विदुरजी विचार करतायत, महाराजांसमोर हा दुष्ट दुर्योधन मला एवढं बोलतोय तरी सुद्धा धृतराष्ट्राजी एक शब्दही बोलायला तयार नाहीत. त्या अर्थी आता मला यांना माझी गरज राहिली नाही. विदुरजी म्हणतात, ए दुर्योधना, अरे तू काय मला काढशील? महाभारती युद्ध समोर आहे. जर मी निघून गेलो असतो तर तूच म्हटलं असता ऐन युद्धाच्या वेळेस निघून गेले, पण आता तूच म्हणतोयस ना, तर चाललो. हे बघ, हा धनुष्य आणि हा बाण तुझ्या दारवंट्यावर ठेवतो आणि निष्पक्ष होऊन निघून जातो. मी आता ना पांडवांचा ना कौरवांचा स्वयं धनुर्धारी निधाय मायाम गतव्यथो या दुरुमानयान. लंकेतले राक्षस तोपर्यंत सुरक्षित होते जोपर्यंत त्यांच्यामध्ये बिभीषण होते. असं काही चला बिभीषण जबही
आयुहीन भये सब तबही. तुळशीदासजी लिहितायत की ज्या दिवशी बिभीषणांनी लंका सोडली त्या दिवशी त्यांचं संपूर्ण आयुष्य क्षीण झालं. तसं आतापर्यंत कौरवांमध्ये धर्म होता महात्मा विदुरजींच्या रूपामध्ये, पण आज जेव्हा विदुरजी निघून गेले तर कौरवांचा धर्म निघून गेला. यतो धर्मस ततो जय. हा पांडवांकडे धर्म आहे आणि म्हणून पांडवांचा विजय झाला. विदुरजी तीर्थयात्रा करण्याकरता निघून गेले. संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा केली आणि तीर्थयात्रा करता करता यमुनेच्या तीरी आले वृंदावनामध्ये. त्या वृंदावनामध्ये भगवंताचे अभिन्न हृदय सखा असणारे उद्धवजींची भेट झाली. उद्धवा, कधी आलात आपण? महाभारती युद्ध कोण जिंकलं? माझे द्वारकाधीश प्रभू कसे आहेत? उद्धवजी म्हटले, महाराज तुम्ही तीर्थयात्रा करत होते, तुम्हाला काही खबर नाही? म्हणे काही नाही. अहो, महाभारती युद्ध कधी संपलं? कौरवांचा पराजय झाला, पांडवांचा विजय झाला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा धराधाम सोडून आपली लीला संपूर्ण आपल्या निजधामाला सुद्धा निघून गेले. पण जात असताना मी जेव्हा त्यांच्याशी चर्चा करत होतो की मला सुद्धा सोबत घेऊन चला, तेव्हा त्यांनी भक्ताचा कैवार घेण्याकरता मला इथेच राहायला सांगितलं. माझ्या चरण पादुका घेऊन मला बद्रीनाथ मध्ये जायला सांगितलं. पण राहायचं कसं? अत्यंत मोलाचा उपदेश त्यांनी केला. पण तो उपदेश ऐकत असताना माझ्या शेजारी मैत्रेय नावाचे ऋषी होते. त्या मैत्रेय नावाच्या ऋषींना सांगितलं, आजपर्यंत जेवढे काही माझे भक्त झालेत, या भक्तांनी जे मला समर्पित केलं त्या समर्पित केलेल्या वस्तूच्या अनंत पटीने मी त्या लोकांना दिलं. द्रौपदीने भाजीचं पान अर्पण केलं मला, तर मी विश्वात्मा तृप्यतु म्हणून दुर्वासाची तृप्ती करून टाकली. सुदाम देवाने 4 मुष्टिका पोहे काय दिले, मी सोन्याची नगरी देऊन टाकली. पण एक माझा भक्त असा आहे विदुर, त्याने आजपर्यंत मलाच दिलं, पण मी त्याला काही देऊ शकलो नाही. तर कृपया जे ज्ञान आता मी दिलंय उद्धवजींना, आपण सुद्धा ते श्रवण केलंय, हे ज्ञान माझ्या विदुरांना एकदा द्या. विदुरजींच्या डोळ्यातून गळगळा अश्रू होऊ लागले. हे संपूर्ण जगत मरताना देवाची आठवण यावी याच्याकरता आयुष्यभर देवाचं आठवण करतात, स्मरण करतात, चिंतन करतात. आणि या जगताचा नायक जेव्हा अवतार कार्य संपवतो तेव्हा या गरीब विदुराची आठवण करतो. भगवान परमात्मा किती कृतज्ञ आहे. भगवान परमात्म्याला दिलेलं भगवान परमात्मा कधीच विसरत नाही. विसरणारे आपण आहेत, आपण आहोत कृतज्ञ, पण भगवान परमात्मा हे कृतज्ञ. भगवंताला आपण जे काही समर्पित करतो भगवान परमात्मा त्याच्या अनंत पटीने आपल्याला देत असतो. म्हणून भगवान परमात्म्याला समर्पण करत असताना कुठेही कमीपणा ठेवायचं नाही. मन मोकळेपणाने उदास विचारे वेच करी. विदुरजी म्हटले, मैत्रे मुनी आता मला कुठे भेटतील आणि भगवंताने माझ्याकरता असं कोणतं ज्ञान देऊन ठेवलंय, मला त्यांच्याशी चर्चा करायची आहे, ते ज्ञानाचा लाभ घ्यायचा आहे. म्हणे विदुरजी मैत्रे मुनी सध्या हरिद्वार मध्ये असतील. उद्धवजी गेले बद्रिकाश्रमामध्ये आणि विदुरजी आले हरिद्वार मध्ये. आश्रमामध्ये शोध घेतला तर एका आश्रमामध्ये मैत्री मुनी स्थानापन्न होते. विदुरजींना पाहताच मैत्री मुनी म्हणतात, या या विदुरजी, आपलं स्वागत आहे. भगवंताने जात असताना माझ्यावर मोठी एक जबाबदारी दिली आहे. जो काही उपदेश दिलाय ते ज्ञान तुम्हाला देण्याकरता भगवान परमात्म्याची आज्ञा आहे. या बसा आणि तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील ते विचारा. तर विदुरजींनी मैत्रेय मुनींना प्रश्न विचारले. मैत्रेय मुनींनी विदुरजींना उत्तर दिली. याला भागवतामध्ये विदुर मैत्रेयी संवाद असं म्हणतात. इथे विदुर मैत्रींच्या संवादाला प्रारंभ झालेला. विदुरजींनी पहिला प्रश्न विचारला, सुखाय कर्माणि करोति लोको न तये सुखं वान्यदुपारमं वा विन्देत भूयस्तत एव दुःखं यदत्र युक्तं भगवान् वदेन्नः.
विदुरजी म्हणतात, मैत्रीजी, प्रत्येक मनुष्य सुखाची अपेक्षा करतोय आणि ते सुख मिळावं याच्याकरता प्रयत्नही करतो. सुखाय कर्माणी करोती लोको, पण त्यांना सुख का मिळत नाही? मैत्रेय मुनी म्हणतात, मनुष्य सुखा करता प्रयत्न करतो, अपेक्षा ही सुखाची आहे, पण मार्ग मात्र दुःखाचा पकडलेला आहे. ज्या संसारामध्ये दुःखच भरून पडले, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या सुख दुःख संसाराची चर्चा जर आपण एखाद्या दगडाला सांगू लागलो ना, तर दगडांना सुद्धा भंग निर्माण होईल. न साहे पाशान फुटती, अनेक दुःखे सांगू किती, या संसाराची स्थिती न साहे पाशान फुटती, भयकाप चित्ती भरलासे. असं एवढं दुःख या संसारामध्ये, आणि मनुष्य त्याच दुःखरूप संसारामध्ये सुख शोधण्याकरता प्रयत्न करतो. एका माणसाला 900 करून 12 वर्षानंतर मुलगा झाला. सकाळी लवकर उठला, म्हटले संपूर्ण गावाला आपल्या पेढे वाटायचे, आणि एरंडोलला गेला. का जळगावला पाठवायचं? एरंडोलला पाठवायचं. सकाळी लवकर उठला आणि एरंडोलला गेला. एक दुकान उघडलं होतं सकाळी 7 वाजता. अहो दादा, हे 1000 रुपये घ्या आणि लवकर पेढे द्या. मिळणार नाहीत, जा. कमी पडले का पैसे? 2000 घ्या, पण लवकर पेढे द्या. अरे बाबा, मिळणार नाही तिथे पेढे. का नाही? हे घ्या, 5000 घ्या, पण लवकर पेढे काढून द्या, मला संपूर्ण गावामध्ये वाटायचे. अरे बाबा, मला 5000 देण्याच्या अगोदर माझ्या दुकानाचं बोर्ड तर वाच. तर त्याच्या बोर्डावर लिहिलं होतं बूट हाऊस. आता मला सांगा, बूट हाऊस मध्ये हा पेढे मागतोय, पेढे मिळतील का हो? तिथे काय मिळतील? जोडे. जिथे जोडे मिळतील तिथे 1000 पेढे मागतोय. कसं काय याला पेढे मिळतील? आपली परिस्थिती सुद्धा तशीच झाली आहे. ज्या संसारामध्ये सर्वीकडे दुःखच दुःख आहे, आणि त्याच संसारातून आपल्याला सुख मिळेल याच्याकरता आपण प्रयत्न करतोय. आणि ज्या परमार्थामध्ये सुख आहे, जो परमात्मा सुख स्वरूप आहे, त्या परमात्म्याची अखंड भक्ती न करता आपण विमुख होतोय. कसं आपल्याला सुख मिळेल? म्हणून मैत्रेय मुनी म्हणतात, विदुरजी, तुम्ही मार्ग बदला, निश्चित या जीवांना सुखाची प्राप्त होईल. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देवेन देवा सुख नोये, देवेन देवा सुख नोये, रती माई के दुःखाची जनिती, ये रती माई के दुःखाची जनिती. देवेन देवा सुख नोये, तेने विन देवा सुख नोये, रती माई के दुःखाची जनिती, ये रती माई के दुःखाची जनिती. म्हणून संसाराची आसक्ती सोडून त्या देवाला आपलंसं केलं की तो मनुष्य सुखाचा सम्राट होतो. यानंतर विदुरजींनी मैत्रेय ऋषींना तोच प्रश्न विचारला जो परीक्षित राजाने शुकदेव देवांना विचारला होता, की भगवान परमात्मा या सृष्टीची विस्तार निर्मिती कशी करतात? तर ब्रह्मदेवाच्या भगवान विष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रगट होतात, तपश्चर्या करतात, भगवान परमात्मा ज्ञान देतात, आणि सर्वप्रथम ब्रह्मदेव आपल्या संकल्पाने 4 मुलांना जन्माला घालतात. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. यांना सांगतात की तुम्ही सृष्टीचा विस्तार करा. ते म्हटले आम्ही सृष्टीचा विस्तार करण्याच्या भानगडीत पडणार नाही,
आम्ही फक्त हरीश शरणम हरीश शरणम हरीश शरणम या मंत्राचा उच्चार करत अखंड परमार्थ करू. आम्हाला संसारात टाकू नका. ब्रह्मदेवांना राग आला, माझी मुलं माझं ऐकत नाही. तो क्रोधच त्यांच्या भ्रुकुटीतून बाहेर पडला रुद्र भगवंताच्या रूपामध्ये. बोल रुद्र भगवान की जय. भागवत ग्रंथाच्या अनुसार भगवान विष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे आणि ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीपासून भगवान महादेवाची उत्पत्ती आहे. म्हणजे भगवान विष्णूंचा मुलगा ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचा मुलगा भगवान भोलेनाथ, असं भागवत ग्रंथाच्या अनुसार वर्णन आलं आहे. मग रुद्र भगवंताला सृष्टी निर्माण करायला सांगितलं तर त्यांनी भूत प्रेत पिशाच डाकिनी पिशाचिनी निर्माण करायला सुरुवात केली. म्हटले महाराज बस बस बस, ही त्रासदायक सृष्टी नको आम्हाला, तुम्ही कैलासावर जा आणि भजन करत बसा. भगवान शंकर निघाले, कैलासावर गेले, तिथे रामनामाचे चिंतन करत बसले. यानंतर ब्रह्मदेवाने 10 ऋषी कुमारांना जन्माला घातलं. मरीची, आत्री, अंगिला, पुरस्त्य, पुलह, क्रतू, भृगु, दक्ष आणि 10वे होते नारद. असे 10 ऋषी कुमारांना संकल्पाने, आतापर्यंत जी सृष्टी चालू आहे ती संकल्पाने चालू आहे. 10 ऋषी कुमारांना जन्माला घातलं आणि तिथून पुढे आपली सृष्टी विस्तार झाला. ब्रह्मदेवाने विचार केला की आपण केवळ संकल्पाने कुठपर्यंत सृष्टी निर्माण करणार. मग एके दिवशी आपल्या उजव्या अंगातून एक पुरुष आणि डाव्या अंगातून एक स्त्री प्रगट केली. उजव्या अंगातून जो पुरुष प्रगट झाला त्यांचं नाव मनु महाराज आणि डाव्या अंगातून जी स्त्री प्रगट झाली तिचं नाव शतरूपा. दोघांचा विवाह झाला आणि तिथून पुढे मैथुन सृष्टीचा आरंभ झाला. मनु महाराज आणि शतरूपा यांना 5 संतान झाले. या 5 मध्ये 3 मुली आणि 2 मुलं. आकुती, देवहूती आणि प्रसूती 3 मुली, प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 मुलं. एके दिवशी मनु महाराज ब्रह्मदेवाकडे आले. म्हणजे महाराज तुम्ही सृष्टीचा विस्तार करण्याकरता सांगतायत, पण सृष्टीचा विस्तार करायचा कुठे? ब्रह्मदेव म्हटले पृथ्वीवर करा ना. अहो पृथ्वी जागेवर नाही ना. म्हणे मग कुठे गेली? म्हणे एक राक्षस आला, त्याने पृथ्वीला बगलेमध्ये दाबलं, पाताळामध्ये घेऊन गेला. विदुरजींना आश्चर्य वाटलं, महाराजजी हा राक्षस कोण होता आणि याने पृथ्वीला पाताळात का नेलं? म्हणे काय झालं, एके दिवशी सनकादिक महर्षी भगवान विष्णूच्या दर्शनाकरता वैकुंठामध्ये आले. भगवंताचे 2 द्वारपाल जय आणि विजय त्यांनी अडवलं. यांना राग आला. देवाचं दर्शन करण्याकरता जाऊ देत नाही. देवाचं दर्शन करण्याकरता आम्हाला आवडतायत, मंदिर पण ठेवतायत, जा तुम्हाला राक्षस व्हावं लागेल. उशाप मागितला तर भगवान परमात्मा अवतीर्ण होतील, तुमचा उद्धार करतील आणि 3 जन्मानंतर पुन्हा तुम्ही द्वारपाल या पदावर प्राप्त होणार. तर ते जय विजयाचा पहिला जन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, दुसरा जन्म रावण कुंभकर्ण आणि तिसरा जन्म शिशुपाल दंतवक्र. तर ते जय आणि विजय हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांच्या रूपामध्ये आले होते. कधी आले होते, कसे आले होते, तर त्याची मोठी कथा आहे. कश्यप नावाचे ऋषी, त्यांना अनेक पत्नी आहेत. त्यापैकी एक पत्नी तिचं नाव आहे दिती आणि दुसरी पत्नी तिचं नाव आहे अदिती. दिती आहे दैत्य माता, अदिती आहे देवांची माता. कश्यप ऋषींची पत्नी दिती, संध्याकाळची वेळ होती. त्या संध्याकाळच्या वेळेला या दितीने आपल्या पतीकडे रती याचना केली. कश्यप ऋषी म्हणतात, दिती ही संध्याकाळची वेळ आहे. या वेळेस भूत भावन भोलेनाथ आपल्या गणांसह संपूर्ण पृथ्वीची परिक्रमा करत असतात. ही अयोग्य मागणी करणं यावेळेस उचित नाहीये. परंतु म्हणतात ना, कामा त्वराना भयम न लज्जा. ज्याच्या अंतःकरणामध्ये कामना निर्माण असते त्याला भीतीही वाटत नाही, लाजही वाटत नाही. तिने खूप आग्रह केला तर देवाची इच्छा समजून रतीदान दिलं. परंतु जेव्हा कामजोर शांत झाला
तेव्हा खेद वाटू लागला. म्हणे आता काय होणार? म्हणे काय होणार? जो अपराध तुम्ही केलाय ती शिक्षा भोगावी लागणार. तुझ्या उदरातून 2 राक्षस जन्माला येतील म्हटले. दिती माता म्हणते मी राक्षसांची आई होण्यापेक्षा मुलांना जन्मालाच घालणार नाही. म्हणून अनेक वर्षापर्यंत त्या दितीने राक्षसांना जन्माला येऊ दिलं नाही. पण 100 वर्ष होऊन गेले तेव्हा तिचं तेज अत्यंत चमकू लागलं आणि 100 वर्षानंतर तिने 2 दैत्यांना 2 राक्षसांना जन्म घातला. ते म्हणजेच हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. जन्माला आले तेव्हा लहान होते, पण जन्म झाल्याबरोबर हळूहळू पर्वताकार त्यांचं शरीर झालं. एवढे पर्वताकार शरीराने युक्त असणारे ते जेव्हा हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, त्यापैकी हिरण्याक्ष म्हणतो दादा ताकद भरपूर आहे, पण युद्ध करण्याकरता एखादा पैलवान भेटतो का काय? म्हणून मी जातो म्हटले म्हणे या ब्रह्मांडामध्ये. म्हणून शोध घ्यायला लागला तर कुठे त्याच्या तापतोडीचा पैलवान भेटला नाही. स्वर्गावर आक्रमण केलं, स्वर्गातले देवता पळून निघून गेल्या. शेवटी समुद्रामध्ये शिरला. समुद्र म्हणतो तुझ्या वयाचा होतो, तरुण होतो तेव्हा मी अशी भरपूर युद्ध केले, पण आता मी म्हातार झालोय, मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या तोडीचा तुला योद्धा मिळेल. जेव्हा कोणीच योद्धा भेटला नाही त्यावेळेस याने पृथ्वीलाच उचललं, बगलेत दाबलन पाताळात घेऊन गेला. आणि ते सांगण्याकरता मनू महाराज ब्रह्मदेवाकडे आले होते. ब्रह्मदेव म्हणतात मनू महाराज, सृष्टीवर पृथ्वीवर सृष्टीची उत्पत्ती करणं हे भगवंताचा संकल्प आहे, भगवंताचं कार्य आहे. भगवंतच आता काहीतरी प्रेरणा देतील म्हणून ब्रह्मदेव ध्यान करू लागले. ध्यान करत असताना ब्रह्मदेवाला शिंक आली आणि ब्रह्मदेवाच्या नासिका रंध्रातून भगवान विष्णूच वराह रूपामध्ये प्रगट झाले. बोल वराह भगवान की जय. वराह भगवंताने पर्वताकार शरीर धारण केलं आणि त्या हिरण्याक्षाचा वध केला, पृथ्वीची स्थित स्थापना केली आणि अंतर्धान झाले. आणि तदनंतर त्या पृथ्वीवर मनू महाराजांनी आपली सृष्टी विस्तार करायला सुरुवात केली. मैत्री मुनी म्हणतात विदुरजी, सर्वप्रथम मनू महाराजांच्या ज्या 3 मुली आहेत, आकुती, देवहूती आणि प्रसूती, त्यापैकी जी मधली मुलगी आहे त्या मधल्या मुलगीचा वंश आणि चरित्र तू श्रवण कर. मनू महाराजांच्या 3 मुली उपवर झालेल्या आहेत आणि मुलगी उपवर झाले की आई वडिलांना जास्त काळजी असते की लवकर आपल्या मुलीचा विवाह व्हावा. तसं मनू महाराज आणि शत्रुपरांनी यांनाही वाटत होतं की आपल्या मुलीचा विवाह व्हावा. मग आपली जी मधली मुलगी आहे देवहूती, हिचा विवाह आपण कोणाबरोबर करायचा विचार आला की आपण कर्दम ऋषींना आपली मधली मुलगी देऊन टाकू. म्हणजे त्या काळामध्ये ऋषी लोकांना, साधू लोकांना, महाराज लोकांना मुली देत होते. पण आता काम अवघड झालंय. जेव्हा मनू महाराज शतरूपराने देवहूतीला घेऊन कर्दम ऋषींच्या आश्रमामध्ये आले, महाराज आमची कन्या आहे आणि कन्येचा विवाह तुमच्या बरोबर करावा अशी आमची अपेक्षा आहे, तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे भगवंताची आज्ञा आहे मला की तू विवाह कर. म्हणून भगवंताच्या आज्ञेनुसार मी विवाह करणार आहे, पण माझी एक अट आहे. म्हणजे काय अट आहे तुमची? 1 संतान होईपर्यंत विवाह करणार, तदनंतर मी संन्यास स्वीकारणार, वनामध्ये जाऊन तपश्चर्या करणार. देवहूती चालेल का? देवहूती माता म्हणते कर्दम ऋषींसारखे तपस्वी पती जर प्राप्त होत असेल तर मला ही अट मान्य आहे. आणि कर्दम ऋषी बरोबर माता देवहूतीचा विवाह संपन्न झाला. मनू महाराज शत्रुपाराने आपल्या राज्यामध्ये आले. विवाह झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कर्दम ऋषी समाधीला बसले. काय लोक होते पूर्वीचे. विवाह झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोणी समाधीला बसतं का हो? पण कर्दम ऋषी समाधीला बसले. 1-2 दिवस नाही, हजारो वर्षापर्यंत समाधी लागली. आता देवहूतीने काय विचार करावा? आपले मालक समाधीमध्ये बसलेत, मग आपलं कर्तव्य काय? आपल्या मालकाची सेवा करणं. म्हणून आपला सर्व साध शृंगार बाजूला काढून ठेवला, साधे वस्त्र धारण केले आणि आपल्या वडील आपल्या मालकाच्या सेवेमध्ये लीन झाल्या.
स्त्रियांनी सौंदर्य प्रसाधनांचा वापर करून नटावं, शृंगार करावा, पण कोणा करता? पती करता. आपले पती समाधीमध्ये आहेत, मग शृंगार का करायचा? आपण शृंगार स्त्रीने कोणा करता करायचा असतो? पती करता करायचा असतो. तुकोबाराय सुद्धा म्हणतात ना, तरीच शोभे अलंकार जरी भोगिता भ्रतार. स्त्रीला अलंकार शृंगार तेव्हा शोभतो जेव्हा तो पाहणारा पती असेल तर. पती जर बाहेरगावी गेलाय, परगावी गेलाय, तर त्या स्त्रीने शृंगार करू नये. कोणाकरता शृंगार करायचा? ज्यांच्या करता शृंगार करायचा तो जर आता घरी नाहीये तर तिने शृंगार करू नये, हे शास्त्राचं वचन आहे. का शृंगार करायचा? देवती माता म्हटल्या मी शृंगार का करावा? कारण शृंगार ज्याच्या करता करायचे ते समाधीमध्ये आहेत, म्हणून साधे वस्त्र धारण केले आणि त्यांची सेवा करू लागली. हजारो वर्ष निघून गेले तेव्हा समाधी उत्थान झाली कर्दम ऋषींची. पाहता तर कोणीतरी स्त्री आपली सेवा करते हेही विसरले होते ते. आपलं लग्न झालं होतं असं. विचारलं, देवी आपण कोण आहात? म्हणे, महाराज तुम्ही माझे पतिदेव आहात, मी तुमची अर्धांगिनी आहे. हजारो वर्षापूर्वी आपला विवाह झाला होता. बुद्धीवर जोर दिला आणि लक्षात आला, हो तू मनुपुत्री आहेस का? मानवी आहेस का? अरे वा 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 वा, केवढी सेवा केली तू माझी. स्त्रियांचं सर्वात जास्त प्रेम आपल्या देहावर असतं, पण तू शृंगार न करता साधे वस्त्र धारण करून हजारो वर्ष माझी सेवा केलीस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. माग, तुला काय मागायचंय ते. तुष्टो हमद्य तव मान विमानदाया शुश्रूषया परमया परया च भक्त्या यो देहि नामयमतीव सुहृत्स्वदेहो नावेक्षित समुचित क्षपितुं मदर्थे. कर्दम ऋषी म्हणतात, माग तुला काय मागायचंय, मी तुष्ट आहे, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. देवती माता म्हणते, आम्ही पतिव्रता आहोत आणि पतिव्रता स्त्रियांचा धर्म असतो पतीची सेवा करणं. आम्हाला काही नको तुमच्याकडून, पण जर तुम्ही प्रसन्न असालच तर आपण सद्ग्रहस्थ आहोत. आणि सद्ग्रहस्थ म्हटलं की एक तरी संतान घरामध्ये असावी, म्हणून आपल्या घरामध्ये एक तरी संतान असावी अशी माझी इच्छा आहे. चिंता करू नको. हातात पाणी घेतलं, अभिमंत्रित केलं, सोडल्याबरोबर काम्यक विमान तयार झालं. असं दिव्य विमान होतं, त्याला पेट्रोल डिझेलची गरज नाही. केवळ कामानीवर चालायचं ते. त्याच्यामध्ये जर एका माणसाने प्रवास करायचा असेल तर एक सीट तयार व्हायचं, आणि संपूर्ण प्रवास परिवारासह जायचं असेल तर परिवारामध्ये जेवढे सदस्य आहेत तेवढे आसनं तयार व्हायची. आणि संकल्प करायचा, आम्हाला जळगावला जायचंय. संकल्प केल्याबरोबर ते विमान जळगावला जायचं. याला काम्यक विमान असं म्हणतात. आपले ऋषी महर्षी, आपले पूर्वज एवढे तपस्वी आणि तेजस्वी शक्तिशाली होते की त्यांनी तपश्चर्याच्या बळावर असं विमान तयार केलं की त्याला फक्त कामना करायची गरज आहे. कामनेनुसार ते चालायचं. जा म्हटले, या काम्यक विमानामध्ये प्रविष्ट हो. देवती माता म्हणते, अनेक वर्षापासून तुमची सेवा करत होते, व्यवस्थित स्नान सुद्धा केलेलं नाहीये, देह पूर्ण मलिन झालेला आहे. आता या मलिन देहाने मी कसं काय प्रवेश करायचा? चिंता करू नको, सरोवरामध्ये स्नान कर म्हटले. आणि सरोवरामध्ये जेव्हा त्या देवती माता स्नान करण्याकरता गेल्या, शतानी दशकन्यका, 1000 कन्या त्यातून प्रगट झाल्या. आणि त्या कन्यांनी देवती मातांना चांगलं उठणं लावून स्नान घातलं, तेजस्वी करून टाकलं. आणि तेजस्वी रूप धारण करून देवती माता कर्दम ऋषी विमानामध्ये प्रविष्ट झाले. अनेक वर्षापर्यंत संसार केला आणि आज कर्दम ऋषींच्या घरामध्ये 9 कन्यांचा जन्म झाला. आणि 9 मुली झाल्यानंतर मग कर्दम ऋषी विचार करतात, अरे आपली अट काय होती की एक संतान झाल्याबरोबर आपण विरक्त व्हायचं. आता घरामध्ये 9 संतान झालेत. कर्दम अजून काही बिघडलं नाही. कमंदर उचलला आणि तपश्चर्या करण्याकरता जंगलामध्ये जाणार. इतक्यात माता देवतीने चरण पकडले. प्रभो कुठे निघालात? म्हणजे देवी आपलं काय ठरलं होतं? एकच अट होती, एक संतान होईपर्यंत आपण
संसार करणार, तर नंतर विरक्त होणार. पण घरामध्ये 9 मुली झाल्या आहेत, 9 संतान आहेत. तर देवते माता म्हणते, प्रभू 9 संतान मला मान्य आहेत, पण 9चे 9 मुली आहेत. एकदा यांचा विवाह झाला, या सासरी निघून जातील, म्हातारे होईल. म्हातारी झाल्यानंतर मला म्हातारपणाची काठी, मला आधार कोणाचा असेल? म्हणून कमी कमी एक मुलगा होईपर्यंत तरी तुम्ही घरी थांबा. तेव्हा कर्दम ऋषींना भगवंताने दिलेलं वचन आठवलं आणि कर्दम ऋषींना भगवान परमात्म्याने तपश्चर्या करता करता एक आशीर्वाद दिला होता. साहम स्वांश कलया त्वद्वीर्येन मामुने तव क्षेत्रे देवहूत्याम प्रणश्ये तत्वसंहिताम प्रणश्ये तत्वसंहिताम. हे कर्दम, तू विवाह कर, मी तुझ्या घरी पुत्राच्या रूपामध्ये अवतीर्ण होणार आहे. हा भगवंताचा दिलेला आशीर्वाद कर्दम ऋषींच्या लक्षात आलं. हे मानवी, हे मनपुत्री, तू आता खेद करू नकोस, तू प्रत्यक्ष देवाची माता होणार आहे. आणि यानंतर माता देवती गरोदर राहिल्या आणि प्रत्यक्षात भगवान विष्णूच देवती मातेच्या उदरातून कपिल रूपामध्ये प्रगट झाले. बोल कपिल भगवान की जय. भगवंताच्या 24 अवतारापैकी हाही एक अवतार आहे. भगवान कपिल यांचं प्राकट्य झाल्यानंतर ब्रह्मदेवाला वाटलं की भगवान विष्णू कपिल रूपामध्ये प्रगट झालेत, तर आपण सुद्धा दर्शन घेण्याकरता जाऊया. म्हणून सत्यलोकातून ब्रह्मदेव निघाले. तर ब्रह्मदेवाच्या पाठीमागे त्यांची जी 10 मुलं होते, त्यापैकी 9 मुलं पाठीमागे लागले. जसं आपण बाजारामध्ये जातो, गावामध्ये जातो, तर आपली मुलं आपल्या पाठीमागे लागतात, पिताजी मला सुद्धा सोबत यायचंय. तसं ब्रह्मदेवाचे 9 मुलं म्हणतात, आम्हाला सुद्धा तुमच्या बरोबर न्या. का हो, 10 मुलं होते, मग 9 का पाठीमागे लागली? एक काय, ते 10वे होते नारद. ते नारदजींना लहानपणापासून फिरायची सवय होती, लहानपणापासून फिरत होते, ते फिरतच राहिले कायम. हे जे 9 मुलं होती, यांना घेऊन ब्रह्मदेव कर्दम ऋषींच्या आश्रमामध्ये आले, भगवंताचं स्तवन केलं. आणि जेव्हा जाण्याकरता निघाले, तेव्हा कर्दम ऋषींनी चरण पकडले, म्हटले, महाराज तुमच्या घरी 9 मुलं आहेत आणि माझ्या घरी 9 मुली आहेत. जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला सुनबाई शोधायची गरज नाही आणि मला सुद्धा जावाई शोधायची गरज नाही. ब्रह्मदेव म्हटले, शुभस्य शीघ्रम, चांगल्या कामाला उशीर कशा करता? ब्रह्मदेवाचा होकार मिळताच कर्दम ऋषींच्या 9 मुली आणि ब्रह्मदेवाचे 9 ऋषी कुमार यांचा विवाह संपन्न झाला. कोणत्या ऋषींना कोणती मुलगी दिली? मरीची नावाचे ऋषी त्यांना कला नावाची मुलगी दिली. अत्रि ऋषींना अनसुया नावाची मुलगी दिली. अंगिरा ऋषींना श्रद्धा, पुलस्त्यांना हविर्भू, पुलहांना गती, क्रतूंना साध्वी, वशिष्ठांना अरुंधती, भृगूंना ख्याती आणि अथर्व ऋषींना शांती. असे 9 ऋषींना 9 कन्या दिल्या. ते आपल्या सासरी निघून गेल्या. कर्दम ऋषी म्हणतायत, देवती आता मी थांबणार नाही. 9 मुलींचा विवाह झालाय, तुला मुलगा पाहिजे होता, घरामध्ये मुलगा जन्माला आलाय, माझे कर्तव्य पूर्ण झालेत. कमंडलू उचलला आणि तपश्चर्या करण्याकरता निघून गेले. या कथेतून आपण तात्पर्य काय घ्यायचंय? जन्माला आलो, शिक्षण घेतलं, लहानाचे मोठे झालो, आई वडिलांनी लग्न लावून दिलं, मुली, प्रपंच विस्तार वाढला. थाटात तुम्ही प्रपंच करा, पण एकदा तुमची कर्तव्य पूर्ण झाली, मुलींचा विवाह झाला, मुलांचे विवाह झाले, नातू पंतू झाले, मुलांनी आपलं शेती, व्यवसाय, उद्योग सर्व सांभाळला आणि घर सांभाळण्याकरता ते आता सक्षम आहेत. तर मग आता आपलं कर्तव्य, आपली तयारी करायची. कशाची? मरणाची. मरणाची तयारी करायची म्हणजे काय करायचं? लाकडं आणून ठेवायची, बांबू आणून ठेवायची. नाही, हे नाही आणायचं. हे तर आपले भाऊ बनकी कशा करता असते, नाहीतरी पेटवागण्याकरताच असते ना, आपल्याला नेण्याकरताच असते ती. ते करतील ना ते काम. मग आपण करायचं काय? ज्याच्या करता देवाने आपल्याला हा देह दिला ना, त्या देवाची प्राप्ती करण्याकरता. म्हणून भागवतामध्ये जेवढ्याही राजे लोकांच्या कथा येत आहेत,
हे राजे लोकांनी थाटात राज्य केलं हो. आपण तरी काय 10x10च्या खोलीमध्ये राज्य करतो, घर संसार चालवतो. पण या राजे लोकांनी केवढं मोठं राज्य चालवलं. पण विशिष्ट वयानंतर मुलाकडे राज्य सोपवलं, तपश्चर्या करण्याकरता निघून गेले. आपलं वय सुद्धा आपल्याला सांगतं 0 ते 25 पर्यंत ब्रह्मचर्य आणि 26 ते 50 पर्यंत गृहस्थाश्रम. पण एकदा 51 लागलं की आपलं वय सांगतं आता वन, आता घर नाही, आता वनाचा रस्ता पकड. पण कलियुगामध्ये वानप्रस्थ आश्रम नाहीये. मग घरातच राहा, फक्त घर मनामध्ये ठेवू नका. घर जर मनामध्ये ठेवलं ना, घराची आसक्ती जर ठेवली ना, तर हे घर सोडताना खूप दुःख होईल. म्हणून हळूहळू हे घर मनातून काढा. कारण एक दिवस असा येणार आहे की या घरातून आपल्याला कायमचा पाय काढायचा आहे. मग तेव्हा दुःख होऊ नये याच्याकरता हळूहळू ते काढा. माणसाची शोभा संसारात नाही. नावेची शोभा कुठे? जमिनीवर आहे का पाण्यावर आहे? पाण्यावर आहे. नावेने कुठे असावं? पाण्यावर असावं. नावेने पाण्यावर असावं, पण नावेत पाणी नसावं. तसं माणसाने संसारात असावं, अंतःकरणात संसार नसावा. कर्दम ऋषी तपश्चर्या करण्याकरता निघून गेले. आता घरामध्ये 2च लोक उरले, माता देवहूती आणि कर्दम ऋषी. आपले कपिल भगवान तुमच्याकडे लक्ष गेलं म्हणून नजर हटी, दुर्घटना घटी. माता देवहूती आणि कपिल भगवान घरामध्ये. आता एके दिवशी माता देवहूती कपिल भगवंताकडे आली. कपिल भगवान ध्यान करत होते. नमस्कार केला. बाळा, मी असं ऐकलंय तू साक्षात नारायण आहेस, भगवान विष्णूचा अवतार आहेस. म्हणे हो. मग बाळा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का? म्हणे हो. आजपर्यंत जी स्त्री सामान्य विषयाची कल्पना सुद्धा करू शकत नाही, मी तर उच्च उच्च दिव्य प्रकारच्या विषयाचं सेवन केलंय. पण एवढं सेवन करून सुद्धा माझ्या मनाची तृप्ती का होत नाही? निर्विना नितरां भूमं असत इंद्रिय दर्शनान् येन संभाव्यमानेन प्रपन्नांधं तम प्रभो. हे प्रभो, अनेक विषयाचं सेवन करून सुद्धा माझ्या मनाची तृप्ती का होत नाही? माझ्या अंतःकरणामध्ये अज्ञान रूपी अंधकार व्याप्तय. अज्ञानाचा वृक्ष वाढलेला आहे आणि तुमच्याकडे ज्ञान रूपी कुऱ्हाड आहे. तर तुमच्या ज्ञान रूपी कुऱ्हाडीने माझ्या अज्ञान रूपी वृक्षाचा नाश करून टाका. मी तुम्हाला शरण आलेली आहे. तन्त्वागताहं शरणं शरण्यं स्वभृत्य संसारतरो कुठारं. तन्त्वागताहं शरणं शरण्यं स्वभृत्य संसारतरो कुठारं. जिज्ञासयां प्रकृते पुरुषस्य नमामि सधर्मविदां वरिष्ठं. नमामि सधर्मविदां वरिष्ठं. तुम्ही धर्माचे जाणकार आहात, विद्वानांमध्ये वरिष्ठ आहात. सांगा, माझ्या मनाची तृप्ती कशी काय होणार? तर तेव्हा कपिल भगवान सांगायला आरंभ करतात. कपिल भगवंताने देवहूती मातेला जो उपदेश केला, याला भागवतामध्ये कपिल गीता असं म्हणतात. आपल्याला फक्त भगवद्गीता माहिती आहे. काही तर महाभाग असे आहेत हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेले, त्यांना भगवद्गीता सुद्धा माहिती नाही. गीतेमध्ये किती अध्याय आहेत आणि गीतेमध्ये कोणाचा संवाद आहे हे सुद्धा त्यांना माहिती नाही.
जशी भगवद्गीता आपला हिंदू धर्मियांचा ग्रंथ आहे, जशी भगवंताने जे अर्जुनाला उपदेश केला ती भगवद्गीता, तसं भीष्म गीता, कपिल गीता भागवतामध्ये कपिल भगवान आपल्या आईला उपदेश करतात, आई हे जे मन आहे ना फार विचित्र आहे. या मनाची तृप्ती आजपर्यंत कोणीही करू शकला नाही. माणसाला असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारचे विषयाची साधनं गोळा केली आणि विषयाचं सेवन केलं की मनाची तृप्ती होईल. पण कितीही विषयाचं सेवन केलं तर मनाची तृप्ती होत नाही. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे, इंधने निमाला अग्नी कोठे. विषय सेविता कोण तृप्त झाला, विषय माला अग्नी कोठे, विषय माला अग्नी कोठे. विषय सेविता कोण तृप्त झाला. उदाहरण देत आहे, इंधने निमाला अग्नी कोठे. विषय सेवन केल्यानंतर मनुष्य त्याच वेळेस तृप्त होईल जेव्हा अग्नीमध्ये इंधन टाकल्यानंतर अग्नी शांत होईल. होईल का? कधीच नाही. इंधने आगीसी हाकाक चढे. जेवढं आपण इंधन टाकू, जेवढे लाकडं टाकू तेवढं त्या अग्नीला हाकाक चढतो. तसं जेवढं विषयाचं सेवन केलं तेवढं या मनाची विषयाची सेवन करण्याची हाव लालसा अजून वाढत असते. म्हणून आई तू विषयाचं सेवन करू नको, विषयाचा त्याग कर आणि तुझं मन देवाकडे लाव. जे मन तुझं विषयाकडे लागलंय ते मन तू देवाकडे लाव. आणि बाळा, अनंत जन्मापासून या मनाला विषयाचे सेवनाचे संस्कार आहेत. एका जन्मामध्ये हे मन भगवंताच्या चरणाकडे लागणार आहे का? मग आई मी उपाय सांगतो. ज्यांचं मन देवाच्या चरणाकडे लागलंय त्यांची तू संगती कर. जर तू त्यांची संगती केलीस तर त्यांच्या संगतीमध्ये तुझं मन भगवंताच्या चरणाकडे लागेल. देवती माता म्हणते, प्रभू बाह्य लक्षणाने साधू आहे, कपाळाला तिलक आहे, गळ्यामध्ये तुळशी माळा आहे, भगवा किंवा पांढरा वेश धारण केलाय, म्हणून वेशावरून साधू दिसतोय, म्हणून मी शरण गेली. आणि तो जर राम रहीम निघाला, मग तो जर राम नाही रहीम निघाला तर माझी श्रद्धेचं काय होईल? माझ्या श्रद्धेचं वाटोळ होईल ना. खरा साधू कसा ओळखायचा? कपिल भगवान म्हणतात, आई मी तुला खऱ्या साधूची लक्षणं सांगतो. तेव्हा कपिल भगवंताने आपल्या आईला साधूची 5 लक्षणं सांगितली. तितिक्षवः कारुणिका सुहृद सर्वदेहिनां अजात शत्रव शांता साधव साधुभूषण. ही साधूची भूषण आहे, अलंकार आहेत. कोणते? तितिक्षवः. संत महात्मे तितिक्षु असतात. अहो हे तितिक्षा काय? म्हटले तितिक्षा द्वंद्व सहनम. द्वंद्व सहन करणे याला म्हणतात तितिक्षा. हे द्वंद्व काय भानगड आहे तर ऐका. सुख दुःख, शीत उष्ण, निंदा स्तुती, मान अपमान सहजपणे सहन करणं यालाच म्हणतात तितिक्षा. साधू लोकांची कोणी निंदा करा का कोणी वंदन करा, निंदा केल्यानंतर ते नाराज होत नाही आणि वंदन केल्यानंतर खुश होत नाही. कोणी निंदा कोणी वंदा आम्हा स्वहिताचा. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही. निंदे ते नेगे, स्तुती ते नश लागे. आकाशा न लगे लिपू दे. सज्ञानोबा ज्ञानेश्वरीत मध्ये वर्णन करतायत.
एखाद्याने गळ्यामध्ये हार घातले फुलांचे तरी प्रसन्नता नाही, आणि एखाद्याने चपलीचे घातले तरी नाराजी नाही. याला द्वंद्व सहन असं म्हणतात. जेवढ्या सहजतेने माणसाला दुःख सहन करता येतं तेवढं सुख सहन होत नाही माणसाकडनं. माणसाकडनं आनंद सहन होत नाही. दुःख एखाद्या वेळेस मनुष्य सहन करू शकेल, अति दुःख माणसाला सहन होईल, पण अति आनंद माणसाला सहन होत नाही. एक मनुष्य लहानपणापासून लॉटरी लावायचा सवय काही काही लोकांना असते, छंद बसून जातो तो. हा छंद फार अवघड असतो हा. एकदा छंद लागला की मग गळ्यामध्ये माळ धारण केली तर आळंदी पंढरपूर मध्ये सुद्धा निघून जातात ते नंबर लावण्याकरता, आकडा लावण्याकरता. छंद असतो हा त्यांचा. वय 75च झालंय पण तरी सुद्धा तो छंद गेला नाही, लॉटरी लावायचा. आणि अचानक त्याचं काय भाग्य उदय आलं की काय कुणास ठाऊक, 75व्या वर्षी त्याला 1 कोटी रुपयांची लॉटरी लागली. पण लॉटरी विकणारा समजदार होता. आता हे म्हातारं 75च झालंय, याला ब्लड प्रेशर आहे, याला शुगर आहे, याला अमुक आहे तमुक आहे, आणि याला जर अचानक आपण सांगितलं की तुला 1 कोटीची लॉटरी लागलीये, ऐकल्याबरोबर जीव सोडून दिला. कारण अति सुख माणसाला सहन होत नाही. मग असं करू, याचा जो फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्या माध्यमातून आपण सांगू. डॉक्टरनं सांगितलं की याला लॉटरी लागलीये, पण डायरेक्ट सांगू नका, हळूहळू सांगा. डॉक्टर साहेब आणि हे म्हातारे बाबा संध्याकाळच्या वेळेला रस्त्याने चालताय, फिरण्याकरता गेले. म्हणे बाबा, जर तुम्हाला रस्त्याने 500 रुपये सापडले तर तुम्ही काय करणार? म्हणे 250 रुपये तुम्हाला देऊन टाकेन. म्हणे जर 2000ची नोट सापडली तर? म्हणे 1000 रुपये तुम्हाला देऊन टाकेन. म्हणे समजा तुम्हाला 1,00,000 रुपये सापडले तर? म्हणे काय पैसे का रस्त्यावर पडले असतात? अहो कल्पना करा, जर 1,00,000 रुपये सापडले तर? अहो म्हटले 1,00,000 रुपये जे सापडले तर 50,000 तुम्हाला, आणि 1 कोटी सापडले तर 50,00,000 तुम्हाला. पाहता काय, डॉक्टरच मेला. अति सुख माणसाला सहन होत नाही. तसं संत महात्मे अति दुःख येवो का अति सुख येवो ते सहन करतात का? तितिक्षा तितिक्षवः. केवढं दुःख आलं, पर्वता एवढं दुःख कोसळलं. तुकोबारांची म्हैस खळ्यामध्ये गेली एवढंच निमित्त होतं. त्या मंबाजी बुवांनी घरून फरफटत उडत खळ्याजवळ आणलं आणि खळ्यातल्या काटारी कुंपणात काठी काढून तुकोबारांना मारलं, रक्त बंबाड केलं, शिव्या दिल्या. पण अंतःकरणामध्ये मात्र मंबाजी बुवांविषयी द्वेष निर्माण झाला नाही. याला म्हणतात द्वंद्व सहनम. कीर्तनाला उभे राहिले तर मंबाजी बुवा समोर दिसले नाही, तर त्यांना घेण्याकरता आणखी घरी गेले. काय अंतःकरण होतं तुकोबारांचं. सुखात आनंद नाही आणि दुःखात खेद नाही, अशी जी स्थिती त्याला म्हणतात द्वंद्व सहनम. तितिक्षव पहिलं लक्षण. कारुणिकः. संतांचं हृदय अत्यंत करुणेने व्याप्त असतं. समोर एखादा दुःखी आहे तर त्याचं दुःख पाहून त्यांना दुःख होत असतं. समोरच्यांनी आपल्यावर कितीही अपराध केला तर ते सहज सहन करतात. म्हणून आदिशक्ती मुक्ताई ज्ञानदेवांना उपदेश करताना म्हणतात की खरा योगी कोण आहे? जो जगताने केलेला अपराध सहन करतो. योगी पावन मनाचा, योगी पावन